लाडक्या भावाला राखी बांधण्यात आल्यावर जीवन असतं का? आता सावत्र भाऊ काय म्हणतात, पैसे शिल्लक आहेत का? तुमचा राम भाऊ, तुमचा सत्ता भाऊ म्हणून उजवीवरून नामखेडला पाणी आणलं, सावत्र भाऊ उठतो आणि नारळ फोडतो. तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणलं, तुम्हाला आता का असं वाटायला लागलंय? सुपारी भाग आम्ही तुम्हाला आमदार केली, आम्हाला काय मिळालं? शहराच्या डिपेटमध्ये कोणावरती अन्याय होऊन देणार नाही. 3 जुलैला जी MIDC होणार होती त्याचं काय झालं? त्या लाडक्या बहिणीला मला मत द्यायला संधी निर्माण करून दिली, एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. भूमिपुत्र भाषा दुसरा कोणी होऊ शकत नाही. भूमिपुत्राला भूमिपुत्राची भूमिका घ्यावी लागते आणि ते लोकांना पटावं लागते. स्मशान भूमी बांधली तर सगळ्या गावाची वर्गणी घेतली. 25 वर्ष झाले सार्वजनिक जीवनात कुणाच्या दारात वर्गणी मागायला गेला नाही, वर्गणी तर मागायला गेला नाही, पण बळजबरी कुणाकडून वसूल देखील केली नाही. ही रामसिंगाची निष्ठा आहे. राजकीय जीवनामध्ये आल्याच्या नंतर व्यासपीठावर भाषण करताना 100% महिलांची उपस्थिती आणि पुरुष सगळे उभे ते आज पहिल्यांदा घेतात. आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं, कुठेही जाहिरातबाजी नाही, हातोहात आणि माउथ टू माउथ सोशल मीडियातून जी प्रसिद्धी झाली आणि या पंचदेवाच्या पलीकडे काही बोर्ड लागला नाही, पण आपण सगळ्या या शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा लाडका भाऊ म्हणून तुमचं मनापासून आभार मानतो. आपल्याला मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्यामध्ये जोडदार देखील आलो. वेळेला आज पहिल्यांदा संधी आहे, सगळ्या लाडक्या बहिणी जोडदार तर लाडके भाऊ जेवायला वाटतात तर वातावरण कमी पडले का? कोणी म्हणणार की भात बरोबर आला, लापशी बोला एका तिखट आहे, लापशी बरोबर नाही, लापशी आधीचं तूप वेगळं आहे, होते का नव्हतं? आणि सांबर बरोबर होतं का? काही चटणी मीठ काही कमी जास्त लाडक्या भावाचं जेवण होतं, तसं बरोबर आहे ना? आता कारण आपण लाडका भाऊ आहे. जेवणामध्ये कुचराई केली नाही, कंजूसपणा केला नाही आणि निघलेलं तर दिलंच नाही. निघलेलंच म्हणतो ना, तसं होतं का? एका वेळा सगळा होता का? गरम जेवण होतं. लाडक्या भावाला राखी बांधण्यात आल्यावर निघलेलं जेवण असतं का? पळापळी करून पावसात भिजून सगळे फेर चालू केले. माझ्या लाडक्या बहिणीला गरम झालं नाही ही सुद्धा काही घेतली, विटलेलं जेवण दिलं नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, कोणी घाई गडबड करायची नाही. रक्षाबंधन बांधल्यानंतर लाडक्या भावाकडून ओवाळणी सुद्धा प्रत्येक बहिणीला मिळणार. माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्या योजनेमध्ये आपल्याला खात्यावर पैसे आले. असे एकूण 94,592 माझ्या लाडक्या बहिणीला त्यांच्या थेट खात्यावरती पैसे पोहोचले आहेत. थोड्याफार राहिले देणार आणि मी त्या कर्जत जामखेड समितीचा अध्यक्ष आहे. हे माझं कर्तव्य. मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने जे पाठवलं ते तुमच्याकडे पोहोचायचं. त्या बहिणीला थेट पहिल्यांदा या राज्य सरकारने तुमच्यापर्यंत योजना पुरवण्याचं काम केलंय. आता सावत्र भाऊ काय म्हणतात, पैसे शिल्लक आहेत का? बजेटला तरतूद केली आहे का? हे चालू राहणार आहे का? ते आता देणार आहे, परत देणार आहे का? पण लाडक्या भावांनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे 1500ची योजना आम्ही 3000 रुपयापर्यंत घेऊन जाऊ.
आणि सावत्र भाऊ काय म्हणतात, आम्ही कोर्टात जाऊ पण मिळूनच देणार नाही. आता तुम्ही सांगा, असं केल्यावर कसं जमत? ओढून ताणून लाडका भाऊ लाडकी बहीण होत नाही. त्याला मनात असावं लागतं, ध्यानात असावं लागतं, जीवावर प्रेम करावं लागतं, तेव्हा बहीण आणि भाऊ होतो. त्यामुळं आता मोठी अडचण झाली आहे. मला कार्यकर्ते म्हणत होते, घेतो भरलं, आम्हाला जागा मध्ये बसायला ते भरलं, जेवायचं पलीकडे तेही आता भरले बसले माणसं आणि अजून मागून लाडका बहिणी येतातच. हा तुमचा माझ्यावर असलेला जीव आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे कोणत्याही परिस्थितीत कुठेही घाबरायचं कारण नाही. हा तुमचा राम भाऊ, तुमचा सत्ता भाऊ म्हणून तुम्ही पडलं तरी सरकारने मला आमदार केलं आणि पहिलं काम कोणतं केलं? 250 कोटी रुपये खर्च करून उजनीवरून नामखेडा पाणी आणलं. 80 कोटी रुपये खर्च करून भुयारी गटार करायचं ठरवलं. सावत्र भाऊ उठतो आणि नारळ फोडतो. जेव्हा तुला टाईम होता तेव्हा केलं नाही आणि सगळ्या भावाने मंजूर केल्यावर सावत्र भाऊ, लाडक्या भावाने केलेलं काम सावत्र भाऊ नारळ फोडतो. कसं लोकांना पसंत नाही पसंत. ज्यांनी तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणलं, तुम्हाला आता का असं वाटायला लागलंय? सुपारी भास, उकळण्यावरच्या छत्र्या, बेडू, ज्यांनी निवडून दिलं त्यांनाच आता ही कोणची प्रक्रिया आहे? असं असतं का? असं कधीच नसतं. आता नेम निवडणुकीच्या तोंडात दुसरा बोर्ड आलाय. लोक म्हणजे हे नाही दिलं, ते नाही दिलं, ते नाही दिलं म्हणून नाराज झाले. लोक त्याच्या पलीकडे म्हणजे आम्ही तुम्हाला आमदारकी दिली, आम्हाला काय मिळालं? नाही, सगळ्या गावातला डिसिप्लिनचा मोमेंट आहे. सगळ्याला धमकवलं, तुझ्या जागेवर रस्ता आणतो, तुझ्या जागेवर गार्डन टाकतो, तुझ्या जागेवर निरारक्षण करतो. तेव्हा काळजी करायचं कारण नाही. या जागेवर शहराच्या डिसिप्लिनमध्ये कोणावरती अन्याय होऊन देणार नाही, हे तुम्हाला लाडक्या भावाचं वचन आहे. कोणती गोष्ट नियमाच्या बाहेर जर करत असेल कोणी, तर माझं राज्यात सरकार आहे, रक्षाताईच्या माध्यमातून केंद्रात सरकार आहे. कुणावरही अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, हा तुम्हाला या निमित्ताने माझा शब्द आहे. आणि लोकांनी तुमचं भूल भुलाया ओळखलेला, आता तुम्हाला जास्त काळ इतर शिरकाव आणि टिकाव राहणं शक्य होणार नाही. संध्याकाळी तुम्ही बरं झालं हरकत घेतली. आता तुम्ही आमच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टी आहे, अजित दादाची राष्ट्रवादी आहे, सगळे मित्रपक्ष आहेत. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये बातम्या देणाऱ्यांनी सुद्धा, पत्रकारांनी बातम्या द्यायला चौथा थांबे माझं काही म्हणणं नाही. पण मी काल 29 तारखेला कर्जतमध्ये कोंबडी येथे MIDC ला अंतिम मंजुरी आणली आणि भूसंपादनाची कारवाई सुरू केली. तुम्ही ज्या बातम्या दिल्या 31 तारखेला MIDC मंजूर होणार, त्याचा प्रश्न विचारला गेला पाहिजे. 31 तारखेला 31 जुलैला जी MIDC होणार होती त्याचं काय झालं विचारण्याची आवश्यकता आहे. शेवटी जनता जनार्दन आहे, लोकशाही आहे, प्रश्न आहे. ज्या प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मला चिंता होती, रात्रीतून मुंबईला गेलो आणि काल सगळे कार्यकर्ते म्हणत होते एवढ्या रात्री आणि लवकर मुंबईला गेले. नक्की साहेबकडे दिला. काल रात्री संध्याकाळी 7 वाजता उद्योग विभागाचा आदेश आला आणि कर्जत तालुक्याची MIDC मंजूर केली. खोटं बोलायचं काम नाही. आता परत तुम्ही आज 30 तारीख आहे, 30 तारखेला मी सभापती होणार. आता मी तर जामखेडमध्ये सभापती तर झालो नाही. अजून काय काय होणार आहे तिला सगळं बातम्या करतात. पण मी काय होईल का नाही होईल, पण मी येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या लाडक्या बहिणीला
मला मत द्यायला संधी निर्माण करून दिली एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. भूमिपुत्र भाषा दुसरा कोणी होऊ शकत नाही. भूमिपुत्राला भूमिपुत्राची भूमिका घ्यावी लागते आणि ते लोकांना पटावं लागते. स्मशान भूमी बांधली तर सगळ्या गावाची वर्गणी घेतली. राम शिंदे 25 वर्ष झाले सार्वजनिक जीवनात कोणाच्या दारात वर्गणी मागायला गेला नाही. वर्गणी तर मागायलाच गेला नाही, पण बळजबरीने कोणाकडून वसूल देखील केली नाही. म्हणून साठी खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं आपण या महिला मेळावा रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्तानं आपण माझ्या लाडक्या भगिनींना काळजी करू नका. तुम्हाला यापुढे कालखंडामध्ये कुठलंही कसलंही अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात सातत्यानं निरंतर केव्हाही फोन करा. राम शिंदे जर उत्तर नाही दिलं तर मग मला सार्वजनिक सभेत ही राम शिंदेची खाती ही राम शिंदेची निष्ठा आहे. अनेक सार्वजनिक